शनिवारचा हा व्हिडिओ आहे आणि शनिवारी हे लवकर आले होते घरी टायमिंगवर, म्हणून म्हटलं चला आपण कुठेतरी मस्त फिरून येऊयात. तर त्यासाठी मी ते रेडी होत होते आणि हे जे घड्याळ आहे ना, हे मी माझ्या भावाकडून चोरून घेतले. चोरून म्हणजे त्याच्याकडून भांडून घेतले हे खरं तर घड्याळ. आणि शक्यतो तरी मला घड्याळ घालायला खूप जास्त आवडतं, पण माझ्याकडे जेवढे घड्याळ आहेत ना, ते सगळ्यांचे सेल संपले. कोणी विचारलं आणि टाईम किती झाला, म्हणायचं अरे यार आत्ताच नुकतंच माझं घड्याळ बंद पडलं वाटतं. आणि ही जी जीन्स आहे ना, ही जवळपास 4-4.5 वर्षापासून मी घातलेली नाही आहे, कारण जेव्हा ती घेतली होती तेव्हा खूप लूज होती आणि आत्ता कुठे ती मला परफेक्ट येते. की ते छान आवरलं ना, तरी पण त्याच्यावर सध्याच्या कंडिशनला स्वेटर आणि स्टोल बांधणं खूप गरजेचं आहे, नाही तरी त्या वेळेला खूप थंडी वाजली असते. आणि ना यांचा नेमके टायमिंगला टाइमपास चालू होता, म्हणून मी असं काहीतरी त्यांना म्हणजे भांडत होते त्यांच्यासोबत. आणि त्यांनी मलाच गाडी चालवायला दिली, कारण ते म्हणत होते तू ठरवलं ना बाहेर जायचं, आता तूच गाडी चालवायची. म्हटलं ठीक आहे बाबा, आता मी ठरवलं आहे मलाच जायचं तर चालवते मीच गाडी. मग काय मस्तपैकी निघालो. हेल्मेट वगैरे सगळं घातलं बरं का, सेफ्टी फर्स्ट, कारण आम्ही दोनदा गाडीवरनं पडलेलो आहोत. ती स्टोरी मी नंतर कधीतरी सांगन. गेल्या गेल्या पहिले तर पाणीपुरी खाऊन घेतली, जी की आम्ही खूप दिवसांनी खाल्ली, म्हणजे बाहेरची खूप दिवसांनी खाल्ली बरं का. नेक्स्ट व्हिडिओ तुम्ही बघितलंच होतं, आम्ही बाहेर घरी पाणीपुरी बनवली होती. त्याच्यानंतर आम्ही तपोवनला गेलो होतो, जिथे सध्या वृक्षतोडीविषयी गंभीर विषय चालू आहे. पण मला तर असं वाटतं यार नको आहे झाडं तोडायला, कारण इतका छान परिसर आहे ना तिथला. म्हणजे आत्तापर्यंत मला नाशिकमधला जर कुठला परिसर आवडला असेल असं जर कोणी विचारलं ना, मी तर डायरेक्ट तपोवन सांगाल, कारण इतकं छान वाटतं ना. आम्ही जेव्हा दुसऱ्या फ्लॅटवर राहायचो ना, त्यावेळेला आम्ही प्रत्येक सॅटर्डेला तिथे जायचो, म्हणजे जायचोच नाईट आऊटला, मस्त तिथे गप्पा मारत बसायचो. तर भरपूर म्हणजे जवळपास अर्धा पाऊण तास आम्ही तिथे मस्त गप्पा मारत बसलो होतो. खूप छान हिरवळ झाडं बिडं इतकं छान वाटत होतं ना की बस. त्याच्यानंतर निघालो आणि मी तिथे फोन ठेवला त्या व्हिडिओ काढायला, नाही यांनी ठेवला होता माझ्या मते. त्याच्यानंतर मी स्टोल वगैरे बांधला आणि गाडीकडे जायला निघाले होते. नंतर आठवलं अरे यार माझा फोन राहिला. तर असं काही नाही, फोन वगैरे काय राहिला नाही, तो मी ठेवला होता, फक्त व्हिडिओ पुरता ठेवला होता. त्याच्यानंतर आमचा काही जोडीला जायचा प्लॅन नव्हता, पण गेलो. भाऊंसाठी एक शर्ट बघायचा होता, पण तो काय भेटला नाही. माझ्यासाठी तर काय घेतलं नाही. वेदश्रीसाठी फ्रॉक घेतला, शबूसाठी ड्रेस घेतला आणि हे नंतर ट्रायल रूममध्ये गेले होते ट्राय करायला, म्हणून मी मस्त त्यांची वाट बघत बसले होते. घरी आले लगेच स्वयंपाकाला लागले आणि स्वयंपाकामध्ये काय मी कोथिंबीरच्या वड्या बनवल्या होत्या. आता भाजी चपाती बनवायची म्हटलं तर उपमा बनवला. मी खूप दिवसांनी उपमा बनवला होता, पण त्यामध्ये ना रव्यापेक्षा बाकीचं जास्त झालं होतं, पण तरीसुद्धा उपमा भारी झाला होता. आणि यांनी मस्त मला एक झाड घेऊन दिलं होतं, का तर मी यांना मागं लागले होते मला वॉफल खायचं, पण ते बोलले की एवढं चॉकलेट नाही खायचं. त्यांनी मानवायला मला 10 रुपयाची कॅडबरी घेऊन दिली आणि एक झाड घेऊन दिलं. मी काय तेवढ्यातच खुश होत असते. त्याच्यानंतर मग कोथिंबीर वड्या गरम करायला घेतल्या, पण ना ते एक एक वडी टाकली आणि ते पलटवायला गरम करायला खूप अवघड जातं, म्हणून मी डायरेक्ट सरळ सरळ कापल्या आणि तव्यावर टाकल्या आणि भाजून घेतल्या. नंतर जेवण करून घेतलं. चला तर मग भेटत पुढच्या ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय बाय.